साक्षात भोलेनाथही त्या ठिकाणी काय विचारणार, स्वतःचा देह दान करता येणार. म्हणून आशांचा असणारा जो सोहळा तो सोहळाच तुम्हाला. म्हणून बघा, ज्यांचा असा देह त्याग होतो त्यांचा तो देह त्याग तो दुःखात नको आनंदात होतो महाराज. म्हणून आशांचा सोहळा त्या ठिकाणी देव देवता ऋषी मुनी सिद्ध नागर किन्नर त्रिदेव त्या ठिकाणी आले महाराज. दलित ऋषींच्या असणाऱ्या त्या सोहळ्यामध्ये बघा, आपण ज्यावेळेस आळंदी या ठिकाणी जातो महाराज, आळंदीला गेल्यानंतर आळंदी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला जातो. त्या ठिकाणी समाधी सोहळा म्हणतात कारण की विश्वातील सर्व देव देवता सर्व तीर्थ त्या ठिकाणी आले असते महाराज. नामदेव महाराज त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन करताय महाराज. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज बघा सोहळा काय महाराज, आयुष्यभर जीवनामध्ये आणि जगाच्या कल्याणासाठी केला. जो जो दिवस मुगविला तो ज्ञान देवी धन्य केला. ज्योतिनाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरा अरे जो दिवस उगवला, दुःखात असू सुखात असू तो दिवस तो धन्य केला. किती समाजाला त्रास दिला असेल आणि त्या त्रासाचं लक्ष ज्ञानेश्वर महाराज माऊली तू कधी दिलं नाही. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्माच्या पुढे गेले, सांगितलं आता अवतार संपव असं वाटतोय. भगवंता आता समाधी घ्यावाची वाटते. पंढरपूरच्या पांडुरंगाला माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगताय. त्यावेळेस हे शब्द ऐकल्यानंतर अखिल कोट ब्रह्मांड नायक त्यांच्याही नेत्रामध्ये पाणी आलं महाराज. भगवान परमात्मा सांगितलं, ज्ञानेश्वरा समाधी कार्तिकी वद्य त्रयोदशी. भगवान परमात्मा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजच्या समाधीसाठी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आले. आल्याबरोबर बघा सोहळा म्हणतात महाराज त्याला. मरावे परी तीच रूपी वळाली. त्या मरणामध्ये जर कोणाच्या डोळ्यात आसू येणार नसेल ती मरण सुद्धा निरर्थक आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज आदी करून महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी ज्ञानेश्वरांच्या समाधीसाठी माऊलीच्या समाधीसाठी आणि आळंदी या ठिकाणी आले. आळंदी या ठिकाणी आल्यानंतर महाराज एकादशीचा दिवस उगवला. सर्वांनी फराळ केलं, कीर्तन नामदेव महाराजांचं कीर्तन झालं, द्वादश झाली, पारणे सोडले, सर्वांनी भोजन केलं आणि त्रयोदशीचा दिवस उगवला महाराज. सर्व संत त्या काळात आले महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी करण्यासाठी नामदेव महाराज या प्रसंगाचं सुंदर वर्णन करतात. जो अखिल कोट ब्रह्मांड नायक त्यांनी एक हात ज्ञानेश्वर महाराजांचा धरला आणि एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरला आणि ज्ञानेश्वर महाराजांना समाधी स्थळाकडे देव निवृत्तिया धरी दोन्ही कर. देव निवृत्तिया धरी दोन्ही कर. देव निवृत्तिया धरी दोन्ही कर. देव निवृत्तिया समाधी